नमस्कार मित्रो, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना मिळेल. आणि शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट हवे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तर तिथं टच करा आणि तो चॅनल जॉईन करा. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ केवळ मुलाखतीसह ज्या अभियोग्यताधारकांची निवड होणार आहे केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित नसून जे शिक्षक विना मुलाखती सुद्धा लागणार आहेत त्यांना सुद्धा आपल्या वर्गावर जाऊन पाठ घ्यावाच लागतोय. आणि बऱ्याच अभियोग्यताधारकांचा असं आहे की बरेच वर्ष झाले गॅप आहे, त्यांना येत नाही अशातला काही भाग नाही. प्रत्येक अभियोग्यताधारक हा हुशार आहेच, पण खूप वर्षाची गॅप आहे. त्यामुळे माझा तरी असा सजेशन आहे की हा व्हिडिओ फक्त मुलाखतीसह निवड होणाऱ्या अभियोग्यताधारकांसाठी नाही, तर जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, त्याप्रमाणे जे विना मुलाखतीत निवड होतील त्यांच्यासाठी सुद्धा, आणि टेट 4ची जी तयारी करणारे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे. तर बघा, आपल्याला आता बऱ्याच अभियोग्यताधारकांचा कॉमन प्रश्न आहे की सर मग आपण कोणताही वर्ग घेऊ शकतो का? आपण जेव्हा डेमोसाठी जाऊ त्यावेळेस कोणताही वर्ग घेता येईल का? तर बिलकुल घेता येतो. तुमच्या गटामध्ये तो पाहिजे. 1 ते 5 साठी जर असेल तर 1 ते 5 पर्यंत कोणताही वर्ग तुम्ही घेऊ शकता. 6 ते 8 साठी असेल तर 6 ते 8 चा कोणताही वर्ग घ्या. त्याच्यानंतर 9 ते 10 साठी असेल तर 9 किंवा 10 दोनपैकी एक वर्ग घ्या. 11वी-12वी साठी असेल 11वी घ्या किंवा 12वी घ्या. तर त्याचप्रमाणे बऱ्याच अभियोग्यताधारकांचा कॉमन डाऊट होता की सर पाठ ते देतात की आपण ठरवायचं. तर बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पाठ आपल्याला ठरवायचा आहे. पाठाचा नियोजन आपण करणार आहोत. 2-3 दिवसापासून आपण तयारी करतो. त्यामुळे आपण जो पाठ घेणार आहोत त्या पाठाची चांगली तयारी करा आणि तोच पाठ तिथे जाऊन शिकवा. म्हणजे असा बंधन नसतो की अभियोग्यताधारकांवर बंधन नसतो की तिथे गेल्यानंतर मग मी म्हणतो तो पाठ शिकवा. आता मला सांगा, आपण शैक्षणिक साहित्य घेऊन जाणार आहोत, टीचिंग एड्स नेल्यानंतर मग सांगा आपण भलताच विषय जर शिकवला किंवा भलताच टॉपिक शिकवला तर मग आपल्या शैक्षणिक साहित्य आपण जे नेतोय मग त्याचा अर्थ काय होणार? त्यामुळे घरूनच एखादी शैक्षणिक साहित्य बनवून न्या आणि तो शैक्षणिक साहित्य नक्कीच तुम्ही शिकवताना तो वापरायला पाहिजे, असं मी तरी माझ्या मते सांगू इच्छितो आपल्याला. कारण की जर तुम्ही काहीतरी नवीन घेऊन गेलं, रोज काय होतं, विद्यार्थी रोज तासिका बघतातच, पण आपण काहीतरी वेगळा जर घेऊन जर गेला तर त्यांची जी जिज्ञासा वाढते की सरांनी नेमकं आणलं काय. आणि पुन्हा एक सांगू इच्छितो, शैक्षणिक साहित्य जेव्हा नेता तर गेल्याबरोबर फळ्याला टांगणे, बाजूला टांगणे हा प्रकार करू नका. जेव्हा त्या विषयामध्ये किंवा त्या तासिकेमध्ये जेव्हा शैक्षणिक साहित्याविषयी आपण बोलू, म्हणजे त्या साहित्याशी निगडीत जेव्हा आपण विषय मांडू तेव्हा तो शैक्षणिक साहित्य शो करायचं विद्यार्थ्यांसमोर. बरेच अभियोग्यताधारक काय करतात, जेव्हा डेमो देतात त्यावेळेस धरतात आणि डायरेक्ट लावून देतात. तसं नाही, तर शैक्षणिक साहित्याची गरज कोणत्या क्षणाला आहे तासिकेमध्ये, तर तेव्हा तो शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट करायचं. म्हणजे त्यामुळे तुमचा जो अध्यापन आहे तो प्रभावी होईल. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी सांगू इच्छितो तुम्हाला की तुम्ही असे आडवे होऊन लिहू नका. असे हे अतिशय चुकीची पद्धत आहे. अशा पद्धतीने लिहा जेणेकरून लिहिताना आपण मागे पाहू शकू. कारण की बरेच जे विद्यार्थी आहेत, आपण नवीन असतो, बरोबर आहे, त्या ठिकाणी नवीन असल्यामुळे गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. काही मुलगा डेंजर असतात, मागच्या बाकावरचे वगैरे म्हणा किंवा समोरच्या बाकावरचे म्हणा, एकामेकाला पेन टोचणे, मागून काहीतरी खिचणे, असे त्यांचे काय म्हणता येईल उपद्रव चालू असतात. तर त्यावेळेस आपला कंट्रोल असायला पाहिजे, वर्ग नियंत्रण. आणि व्हॅल्यूवर तेच तपासतोय, तुमचा 30, 35, 40 मिनिटाचा पूर्ण लेसन होऊ देतील याची काही गॅरंटी नाही, कारण त्यांच्याकडे कॅन्डिडेट राहतात. आता या ठिकाणी एकाच 3 असल्यामुळे, पण मोठी संस्था जर असेल आणि त्याच्यामध्ये 40-50 जर पदं जर असतील रिक्त, तर त्यावेळेस तर 50 पदं असतील म्हणजे 150 अभियोग्यताधारक येतील ना तिथं. तर बघा, या ठिकाणी तुमचा फक्त स्किल काय आहे आणि वर्गावर नियंत्रण कसं आहे अतिशय महत्वाचं आहे. कारण की आपण लिहितो मग अशा आडवी पाठ करून लिहिलं हे चुकीचं आहे. आडवी पाठ करून कृपया लिहू नका. विद्यार्थ्यावर कंट्रोल ठेवा. क्लासरूम कंट्रोल असल्याशिवाय आपला प्रभावी अध्यापन होत नाही.
पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, कारण मुलं खोडकर असतात. खोडकर मुलांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि पुस्तकामध्ये पूर्ण असे वाकून असं वाचत राहायचं नाही. लँग्वेजचा जरी असेल तरी पुस्तक अशी पकडा. पुस्तक अशी पकडल्यानंतर काय होईल, बेयोग्यताधारकांना आपण वाचत आहोत इथं, पण विद्यार्थ्यांना असं वाटतंय का आमच्याकडेही बघत आहेत. सरांची लक्ष आमच्याकडे आहे, नाही तर पुस्तक अशी धराल आणि वाचाल, टेबलावर ठेवाल आणि असे वाचाल. असे वाचू नका. कृपया पुस्तक असे पकडा आणि असे वाचा, जेणेकरून विद्यार्थ्यांना वाटायला पाहिजे की शिक्षकांची चौफेर लक्ष आहे. पहिल्यांदा गेल्याबरोबर तुम्हाला हेच करावं लागेल. आलं लक्षात? मग त्यानंतर जेव्हा तुम्ही पाठाची सुरुवात करता, बरोबर आहे, तर या ठिकाणी डेमो आज आपण सामाजिक शास्त्राचा घेतला. प्रत्येक डेमो घेऊ, असं काही नाही की फक्त सामाजिक शास्त्र. जर आता एक डेमो समजला म्हणजे बाकीचे डेमो त्याच्यावरच काय म्हणता येईल, मॅक्झिमम तर कॉन्सेप्ट तेच राहणार, बरोबर आहे. तर आपण सामाजिक शास्त्राचा डेमो घेताना बघा, या ठिकाणी मी निवडलाय की राजकीय पक्ष निवडा. घटक जो आहे तो राजकीय पक्ष घेतलेला आहे. तर का निवडा म्हणतो ते सांगतो, कारण की विद्यार्थ्यांना बरीच अशी माहिती असते त्याच्याविषयी. आणि डेमो निवडताना मी हे सांगतो तुम्हाला, विद्यार्थी उत्तर देऊ शकतील असा डेमो निवडा. कठीण डेमो निवडू नका. विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी थोडीफार माहिती आहे, विद्यार्थी उत्तरे देऊ शकतात अशा पद्धतीचा तुम्ही डेमो निवडा, जेणेकरून त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद येईल. नाहीतर कठीण घेऊन बसाल आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांकडून प्रतिसादच आला नाही. तर विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद आला पाहिजे, बरोबर आहे का. जे आपण कॉन्सेप्ट शिकवत आहोत त्या संकल्पना विद्यार्थ्यांना प्रॉपर समजल्या पाहिजे. तेव्हाच तिला टीचिंग म्हणतात, बरोबर आहे की नाही. कारण की फक्त माहिती देणे नाही आहे, तर निव्वळ माहिती देणे म्हणजे आपलं काम आहे का. निव्वळ आपण माहिती देणार नाही आहोत, तर त्याची जी विचार क्षमता आहे ते वृद्धिंगत करायची आहे. आपल्याला जी विचार क्षमता वाढवायची आहे, तो समाजामध्ये ते उपयोजित करायला पाहिजे. त्याकरिता आपण शिकवतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, जर आपण हा घेतलाय आपण राजकीय पक्ष, तर सर्वात प्रथम त्यांना सांगू नका की मी कोणता पाठ घेताव का करताव, नाही. विषय लिहायचा, थांबून जायचं. मग त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे, पूर्वज्ञान त्यांचा जागृत करायचा, त्यांचा पूर्वज्ञान जागृत करायचं. मग त्यांना विचारायचं, बाबा तुम्ही इकडे बसा, ग्रुप ऍक्टिव्हिटी खूप चांगली होते या पाठावर. मग बाबा इकडे या, मग तुम्ही कबड्डी कोण कोण खेळता, नाही इतके 7 लोक का, 7 विद्यार्थी 8 विद्यार्थी, हा मग ते एकत्र आले. मग त्याच्यानंतर म्हणायचं, हा मग याला काय म्हणायचं, ते म्हणतात संघ. मग तसंच मग तुमच्या गावामध्ये मग महिलांचं काही आहे का, तुमच्या गावच्या महिला ज्या आहेत, तुमची आई आहे कोणत्या गटामध्ये आहे का, आहे या गटामध्ये आहे, बचत गटामध्ये आहे, इथं आहे तिथं आहे म्हणून सांगतातच. मग त्यांना विचार, हा काय आहे, गट आहे त्यांचा महिलांचा, त्याच्यावर सांगायचं. त्यानंतर मग मुलं एकत्र आले आहेत, मग मुलं एकत्र आले संघ म्हणजेच गट. मग असे पुन्हा कोणते कोणते गट आहेत बा, मग ते सांगतील, उत्तर देतील त्या पद्धतीने. का नाही बा एखादी संघटना आहे, कोणी म्हणेल का नाही पुरुष बचत गट आहे, कोणी म्हणतील शेतकरी गट आहे. अशा पद्धतीने मुलांचे उत्तर येतील. मग त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यायचे, उत्तर जाणून घ्यायचे. मग तुम्हाला कोणता गट दिसतोय पुन्हा, मग ते काय काम करतात, त्यांची मिटिंग असते का, अशा पद्धतीने त्यांना बोलके करायचं. मग त्यानंतर त्यांना मग सांगायचं का मग तसा जो गट राहते तुमचा विद्यार्थ्यांचा खेळण्याचा जो संघ आहे, जो गट आहे, तसा मग आपल्या देशातील लोकशाही आहे, हिला चालवण्याकरिता काही गट सक्रिय आहेत. मग ते जे गट सक्रिय आहे, मग समान उद्दिष्ट एकत्र असलेल्या लोकांच्या समूहाला जो आपण गट म्हणतो, तर असाच गट जो आहे एक, मग काय आहे, राजकीय पक्ष हा सुद्धा एक गट आहे. मग तो गट जो आहे देशाचा कारभार चालवणे, निवडणुका लढवणे, आपली ध्येय धोरणे मांडणारा जो गट आहे त्याला आपण राजकीय पक्ष म्हणतोय. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय पक्ष हा पाठ अभ्यासणार आहोत, त्यावेळेस लिहायचं. मग आलं लक्षात. आणि हा राजकीय पक्ष शब्द सुद्धा विद्यार्थ्यांकडून जर निघलं तर खूप चांगलं होते. मग एक विद्यार्थ्यांकडून काढण्याकरिता काय करायचं बघा. मग जसं म्हणायचं की मी शिक्षक आहो, मी शिक्षकी पेशा हँडल करतोय, मी शिक्षकी पेशामध्ये आहो, तर मला सांगा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत. मग विद्यार्थ्यांकडून जर राजकीय जर आलं, तर विद्यार्थ्यांनो आज आपण मग राजकीय पक्ष हा पाठ अभ्यासणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यायचं, राजकीय तरी शब्द निघायला पाहिजे त्यांच्या तोंडून. अशा पद्धतीने आपण प्रस्तावना करू शकतो, पूर्वज्ञान जागृत करू शकतो. मग पूर्वज्ञान जागृत केल्यानंतर मग आपण काय करायचं, राजकीय पक्ष. मग विद्यार्थ्यांनो, आपण राजकीय पक्ष हा पाठ अभ्यासणार आहोत, तेव्हा घटकाचं नाव लिहायचं. मग राजकीय पक्ष लिहिल्यानंतर मग पुन्हा विचारायचं विद्यार्थ्यांना बोलू द्यायचं. कृतीशील शिक्षण आहे, पहिलेच नाही जे 15-20 वर्ष आधी शिकवलं ते नाही, आता विद्यार्थ्यांना बोलू द्यायचं आहे, बरोबर आहे.
आपण फक्त फॅसिलिटेटर आहोत, बाकी विद्यार्थीच करणार. मग त्यांना विचारायचं, बाबा नो, मग तुमच्या गावामध्ये कोणते झेंडे दिसतात का, कोणत्या कोणत्या रंगाचे दिसतात, पक्षाचे झेंडे दिसतात का, असे प्रश्न विचारा. तुम्ही निवडणुका पाहिल्या आहे का, मग तुमच्या गावामध्ये सरपंच जो आहे ग्रामपंचायत मधून निवडून येतो, मग त्याच्यासाठी कसे निवडून येतात ते. मग ते विचारल्यानंतर विद्यार्थी सांगेल, हो निवडणुका होतात, आमची आई का आमची आत्या. मग विद्यार्थ्यांना विचारायचा, तुमच्या कुटुंबातला कोण उभा होता बा निवडणुकीला. मग एखादी विद्यार्थी सांगेल, माझी आई होती, की माझी आत्या होती, किंवा माझे काका होते, किंवा माझे बाबा होते. आणि तिथून कोणी ना कोणी तर तुम्हाला उत्तर देणार, त्यांच्या जवळचा कोणी ना कोणी. शहरात जरी असेल तर मग त्या पद्धतीने ग्रामपंचायत हा शब्द न वापरता मग त्या ठिकाणी नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, जे आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून उत्तर घ्यायचे. मग त्यानंतर घेतल्यानंतर निवडणूक झेंडे बघितलं, म्हणजे प्रश्न विचार, कोणत्या रंगाचे झेंडे होते बा, मग कोणत्या पक्षाचा कोणता आहे सिम्बॉल कोणता आहे, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी चर्चा करायची. मग ते केल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी, सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्ष काम करत असतो, हे आपण त्यांना समजवून द्यायचं. मग त्यानंतर त्यांना व्याख्या लिहून द्यायची राजकीय पक्षाची. समान राजकीय उद्दिष्टे असणाऱ्या लोकांचा जो गट आहे किंवा ते एकत्र येतात त्या गटाला राजकीय पक्ष असे म्हणतात. पुन्हा एकदा मग त्यांना जुन्या ज्ञानाकडे घेऊन घ्यायचं त्यांच्या, म्हणजे जो प्रिव्हियस नॉलेज आहे. पहा, तुमची आई वगैरे बचत गट वगैरे बनवतात, म्हणजे काय आहे की आत्मनिर्भर व्हावे, त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे व्हावे, काहीतरी व्याज यावी म्हणून आपला एक गट तयार केले, बरोबर आहे. त्यांचा एक उद्दिष्ट आहे ना. मग तसंच काहीतरी समान उद्दिष्ट आहे, म्हणजे तुमच्या आईचं आहे त्याचप्रमाणे दुसऱ्याही आई, ज्या दुसऱ्या विद्यार्थ्याची आई आहे किंवा एकत्र गटामध्ये जे काम करणाऱ्या महिला आहेत, त्या सर्वांचा समान उद्दिष्ट आहे की आपण आत्मनिर्भर व्हावा, आपल्याला थोडी व्याज मिळावी, आपल्याला कोणता तरी उद्योग चालू करता यावा, याकरिता ते एकत्र आले. मग तशाच पद्धतीने काय करायचं, मग तशाच पद्धतीने त्यांना डायव्हर्ट करायचं. दैनंदिन जीवनाशी निगडीत, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे बचत गटाचा विषय, ग्रामपंचायतचा विषय. मग तो विषय घेऊन इकडे वळवून घ्यायचा राजकीय पक्षाकडे. मग इकडे आणल्यानंतर त्यांना सांगायचं, मग समान उद्दिष्टासाठी एकत्र येणाऱ्या राजकीय लोकांचा गट म्हणजेच राजकीय पक्ष होय. आणि त्यांना हे सांगायचं, व्याख्या म्हणजे जशीच्या तशीच आली पाहिजे, हे अतिशय चुकीचं आहे. त्यांना कॉन्सेप्ट समजला पाहिजे, व्याख्या जशी आहे तशीच लिहिली पाहिजे विद्यार्थ्यांनी, हे नाही. तर मग त्या ठिकाणी त्यांना सांगायचं की राजकीय पक्ष म्हणजे समान राजकीय उद्दिष्ट असणाऱ्या लोकांचा समूह, लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष होय, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगायचं. मग त्यानंतर बघा, विद्यार्थी जे आहेत मग ते समजून घेतात की नाही बा अशा अशा पद्धतीने असते. मग विद्यार्थ्यांना समजून सांगायचं, मग राजकीय पक्षाचे उद्दिष्ट काय आहे, का बरं राजकीय पक्ष उदयास आले. मग याचं काय त्यांना सांगायचं समजून की राजकीय पक्ष जे आहे हे कसा असतो, संघटित गट असतो, खूप मोठा गट असतो. त्यानंतर समान राजकीय उद्दिष्ट असतात. एखादा जो पक्ष आहे त्याचे समान राजकीय उद्दिष्ट असते. काय असते, सत्ता मिळवायची आहे, प्रचार करायचा आहे, आपल्याला देशातील सर्वात मोठा पक्ष व्हायचा आहे. अशा पद्धतीने त्या गटामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा, भले त्या गटामध्ये एक सदस्य असेल, एक अध्यक्ष असेल, एक मीडिया प्रमुख असेल, पण प्रत्येकाचा उद्दिष्ट एकच आहे की तो देशामध्ये नंबर 1 पक्ष कसा बनेल या पद्धतीने. त्याप्रमाणे सत्ता मिळवणे, प्रत्येक राजकीय पक्षाचा जो आहे आपली सत्ता मिळवणे हा उद्दिष्ट आहे, सत्ता मिळायलाच पाहिजे, अशा पद्धतीने राजकीय पक्ष काम करत असतात. आणि त्यानंतर निवडणुकामध्ये सक्रियपणे भाग घेणे, कारण लोकशाहीचा आत्मा आहे. त्याला विद्यार्थ्यांना पुन्हा समजून सांगायचं की लोकशाही ही आपल्या देशाचा आत्मा आहे आणि ती लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला निवडणुका लढवणे आवश्यक आहे. कारण की लोकांचे मत हे अमूल्य आहे. एक मतदान सुद्धा लाखो करोडो मोलाचा आहे. त्यामुळे हे जे आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाने, ज्याचा वोटिंग आलेला आहे, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो वोटिंग येतोय, तर तो वोटिंग मध्ये आपण मतदान करायला पाहिजे. मग यावेळेस त्यांच्यापर्यंत सुद्धा काय म्हणता येईल, एक संदेश जाईल का नाही, 18 वर्ष पूर्ण झाले तर आपण निवडणुकीमध्ये सक्रिय सहभागी होऊन आपण मतदान करायला पाहिजे, असे विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळी रुजवा. आणि त्यानंतर मग काय करायचं, राजकीय पक्ष जो आहे मग त्यांचा कशा पद्धतीचा रोटेशन असतो बघा. एक उमेदवार असतो, उमेदवार उभे करतात, त्यानंतर निवडणुका लढवतात. मग निवडणुका लढवताना मग विचारायचं त्यांना, प्रचार करत होते मग भोंगे लावले होते का, हो, मग काही कार्ड होते का, ते विद्यार्थी सांगणार. मग कशा पद्धतीचे कार्ड होते, पॉम्पलेट होते का, विद्यार्थ्यांना विचारत चला. मग विद्यार्थी उत्तर देतील, हो अशा पद्धतीने होते पॉम्पलेट, आम्हाला पॉम्पलेट मिळाले. अशा पद्धतीने त्यांच्याकडे जायचं. आणि त्याच्यानंतर जनतेसमोर कार्यक्रम, मग पुन्हा प्रश्न विचारायचा विद्यार्थ्यांना. मग जनतेसमोरचा कार्यक्रम जो आहे, मग तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये कोणता असा कार्यक्रम राजकीय पक्ष
म्हणजे राजकीय पक्षाचा कोणता एखादी कार्यक्रम राबवताना तुम्हाला दिसला बा? मग त्यावेळेस काही विद्यार्थ्यांचा उत्तर येईल की हो सर, आमच्याकडे रक्तदान शिबिर झालं होतं या मोठ्या नेत्याच्या जन्मदिवशी. काही म्हणतील की हो, त्या दिवशी रुग्णांना केळी वाटले होते, फळं वाटले होते. काही म्हणतील की मोठे मोठे बॅनर लागले आहेत, बॅनर लागले चौकामध्ये. विचारून घ्यायचं आपण, मग बॅनर दिसतात का? तुम्ही गावामध्ये जाता किंवा मोठ्या शहरात जाता तर दोन्ही बाजूला मोठमोठे बॅनर होल्डिंग दिसतात का? मग त्यावेळी विद्यार्थी म्हणतात हो होल्डिंग दिसतात. मग विचारायचं तुम्ही पाहिलेली एखादी होल्डिंग सांगा, ते कोणत्या पक्षाची होती. अशा पद्धतीने त्यांना जनतेसमोरचे जे कार्यक्रम आहेत, प्रचार रॅली वगैरे आहे, तुम्ही पाहता का? गर्दी टीव्हीवर वगैरे पाहता का? अशा पद्धतीने विचारायचा. वृत्तपत्रामध्ये तुम्ही पाहता का बा त्यांची गर्दी पाहता का? विद्यार्थ्यांकडून उत्तर घ्या. हो मी टीव्हीवर बघितलं होतं, मी युट्यूबवर बघितलं होतं की खूप मोठा मोर्चा काढतात. मग मोर्चा कोण काढतात? सरकार काढतोय की विरोधी पक्ष काढतोय? मग इकडून न्यायचं त्यांना विरोधी पक्षाकडे. आलं लक्षात? मग विरोधी पक्षाकडे नेल्यानंतर मग जो सत्तेमध्ये बसत नाही पण मोठा पक्ष असतो तर तो विरोधी पक्ष होतोय. मग विरोधी पक्षाचे कामं त्यांना सांगणे चालू करायचं. हो म्हणजे सत्तेत जर बसला तर विरोधी पक्ष बनतोय आणि एक सत्ताधारी पक्ष बनतो. मग सत्ताधारी त्यांना समजावून सांगायचं या पद्धतीने, हो सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीने बसतो आणि विरोधी पक्ष जो आहे, विरोधी पक्षाची भूमिका हे आहे, अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगायचं. मग त्यांना आपल्या ग्राउंड लेवलवरून, आपल्या घरच्या एका अनुभवावरून, त्यांच्या वास्तविक जीवनावरून, त्यांनी डोळ्याने बघितलेले जे बॅनर आहेत, होल्डिंग्स आहेत, त्याप्रमाणे कार्यक्रम आहे, ब्लड डोनेशनचा कॅम्प असेल, काही असेल, तर अशा पद्धतीने त्यांना एकत्र जुळवून घ्यायचं. त्यांच्या जो प्रिव्हियस नॉलेज आहे तर त्याला कुठंतरी या घटकाशी जुळवून घ्यायचं. मग त्यानंतर जर बघितलं तर विरोधी पक्षाचं त्यांना सांगतात ना, त्याप्रमाणे जनमत म्हणजे माहित आहे का? मग जनमत म्हणजे काय होते तुम्हाला माहित आहे का बा? मग त्यावर म्हणतील सर माहित नाही. मग अशा वेळेस काय करायचं, जे तुम्ही 1 by 1चे जे बनवाल 4-5 बॅनर, असे बॅनर बनवून घ्यायचे 1 by 1चे. जास्त महाग नाही, 12-13 रुपयामध्ये एक पडतो, बरोबर. मागच्या बाजूने खरडा लावायचं, त्याला एक स्टँड लावायचं. त्याच्या मागच्या बाजूला खरडा लावायचं, त्याला स्टॅपलर मारायचे आणि मागे स्टँड लावायचं. आणि स्टँड लावताना काठी लावतो ना, पहिले दोरीने काठी बांधायची आणि काठी म्हणजे दोरीने बांधायची खरड्याला पकडून आणि त्याच्यानंतर वरून बॅनर लावायचं, म्हणजे ते दोरी दिसणार आणि तो स्टँड योग्य राहील. मग अशा वेळेस काय करायचं, 4-4, 5-5 विद्यार्थ्यांना बोलून समोर घेऊन यायचं. मग यांना समोर आणल्यानंतर एक झेंडा हातात द्यायचा आणि 4 लोक एका बाजूला ठेवायचे, पुन्हा 4 लोक, पुन्हा 4 विद्यार्थी, अशा पद्धतीने गट बनवायचे विद्यार्थ्यांचे. जेवढे बॅनर बनवले तेवढे, 4 बनवल्या, 5 बनवल्या असं. मग त्यावेळेस त्यांच्याकडे उदाहरणार्थ तुम्ही दिले आहात, आपचा दिलेले आहात, आपचा. आता इथं मी जे राजकीय पक्षांची नावं घेतो याच्यामध्ये मी कोणाचाही कट्टर समर्थक नाही किंवा कट्टर विरोधक नाही, ठीक आहे. आता विषय आहे म्हणून आपण बोलतोय. तर मग यावेळेस बघा, आपचा दिला कोणाकडे झेंडा, तर मग त्यांना सांगायचं नाही बा, युवक यांच्याकडे वळलेले आहेत. त्याप्रमाणे ह्या पक्षाचा जो विचारधारा आहे, शिक्षण महत्वाचा मानतोय, त्यामुळे त्यांच्याकडे जे शिक्षणाची पिढी आहे ती त्यांच्याकडे वळतोय, अशा पद्धतीने सांगायचं. त्यानंतर बीजेपी वाले विद्यार्थ्यांकडे बोर्ड दाखवायचा, ज्यांच्याकडे पोस्टर आहे त्यांच्याकडे. मग त्यांना सांगायचं नाही बा, हिंदुत्ववादी पुरस्कृत आहे पक्ष, त्यामुळे यांच्याकडे हा वोट बँक आहे किंवा हा मत जो आहे जनमत तो त्यांना वोट करत असतो. त्यानंतर आयटकचा दाखवायचं, हे बघा कामगार, कामकरी, कष्टकरी लोक यांच्याकडे वळतात बा. मग त्याच्यानंतर बीएसपीला दाखवायचं, नाही दलित बांधव जे आहेत ते या पक्षाला मानतात. त्यानंतर जो आपल्या आता आंध्रामध्ये होता केसीआर होता ना, शेतकरी लोकांचा हे होता बा, त्यांना म्हणजे पाठिंबा होता. अशा पद्धतीने त्यांना सांगायचं. मग त्यांना हे गोष्ट पटवून द्यायची का बघा, हे जे उभे झालेले इथं विद्यार्थी आहेत त्यांची विचारधारा त्या ज्या पक्षाशी आहे त्या पक्षाशी जुडलेली आहे, म्हणजे तो त्या पक्षाचा वोट बँक आहे, जनमत आहे, म्हणजे तो सहसा फुटत नाही. तो जो आहे एकंदरीत जो निवडणुकीमध्ये मतदान जे करतात, तर हे तुम्हाला जे गट दिसत आहेत म्हणजे विचारधारेचे गट आहेत. आणि या विचारधारेचे जे गट आहेत ते मॅक्झिमम टाइम ते फक्त त्याच पक्षाला मतदान करत असतात. मग ते जे आहेत हे जे जनमत मिळवणारे पक्ष, तर या पक्षामध्ये कोणताही जरी उमेदवार जरी उभा जरी असला तरी तेवढा फारसा फरक पडत नाही. हा जो वोट बँक आहे, हा वोट बँक नेमका त्या पक्षालाच मतदान करत असतो. अशा पद्धतीने त्यांना कॉन्सेप्ट समजावून सांगा ह्या जनमतची, त्या वोट बँकची. त्यावेळेस काय होतील, विद्यार्थी ऍक्टिव्ह होतील. अरे गुरुजी आम्हाला समोर बोलवले, आम्हाला एक बॅनर दिले
आम्हाला वेगवेगळ्या गटात उभे केले. मग जे बसलेले जे विद्यार्थी आहेत मग ते विद्यार्थी मग यांच्याकडे आकर्षित होतात आणि खूप लक्ष देऊन या तासिकेमध्ये काय करतात इन्व्हॉल्व्ह होतात. आता त्यानंतर जर तुम्ही म्हणता सर विद्यार्थी संख्या कमी असेल तर मग तशा वेळेस काय करायचं, तुमच्याकडे 15 का 8 का 10 विद्यार्थी असतील, 4च विद्यार्थ्यांना समोर घ्या, 4 बॅनर द्या, 5 बॅनर आणले असतील तो एक बाजूला करून ठेवा पहिलेच, तुम्हाला पटसंख्या समजून असेल पाहिल्याबरोबर. किंवा टेबलवर जर आहे आपल्याला तो 5वा काढायचाच नाही, मग कोणताही राहतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं, म्हणजे त्यांच्याकडून ऍक्टिव्हिटी करून घ्यायची. मग त्याच्यानंतर पुन्हा अगर जर तुम्हाला हे बॅनर नेणे शक्य नसेल तर गुरुजी आम्हाला पाऊस आहे, आम्ही नेऊ शकत नाही, आम्ही 400 किलोमीटरवरून आलो, आम्ही 300 किलोमीटरवरून आलो, हा तुमचाही प्रश्न एकदम बरोबर. मग तशा वेळेस काय करायचं बघा, तशा वेळेस जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काय करायचं, तुम्ही शाळेच्या कॅप्टन आहे त्याप्रमाणे तुम्ही शाळेचं कॅप्टन आहे, त्याप्रमाणे क्रीडा नायक आहे, त्याप्रमाणे स्वच्छता प्रमुख आहे, अशा पद्धतीने तुम्ही या पदावर आहात. तर मग तुम्ही कशा कशा पद्धतीने प्रचार करणार, अशा पद्धतीने 1-2 विद्यार्थ्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांशी बोलू द्या, प्रचार करू द्या. त्या पद्धतीने सुद्धा काय म्हणता येईल, एक ऍक्टिव्हिटी आपल्याला घेता येईल. आणि ग्रुप ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो आपण. अगर जर ते जर नसेल मग तुम्ही पहा बा, मग मी शाळेसाठी कॅप्टन म्हणून उभा राहणार आहोत, पूर्ण शाळा नायक म्हणून, कोणाला द्यायचा क्रीडा नायक, अशा पद्धतीने मग कसा प्रचार करशील, मी क्रीडा नायक झाल्यावर मी काय करेन. मग हे जे आहे तर यालाच काय म्हणायचं, प्रचार. मग त्या प्रचार रॅलीचा कनेक्ट जो आहे त्यांचा पहिलेच ते प्रचार रॅल्या पाहिल्या आहेत गावामध्ये, नाही अशा पद्धतीने प्रचार केला जातो. मग ते त्यांना अशा पद्धतीने प्रचार करा. आपल्याकडे आकर्षित कसं करता येईल ते आपण त्या ठिकाणी राहायचं मीडिएटर म्हणून आणि आपण समजावून सांगायचं का बा अशा पद्धतीने तुम्ही काय करा, अशा पद्धतीने तुम्ही प्रचार करा म्हणून आपण तिथं फॅसिलिटेटर म्हणून राहायचं. बरोबर. आणि तिथं आपण पूर्णपणे त्यांना समजून सांगायचं का बाबा अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर राजकीय पक्षाविषयी आपण संकल्पना समजून घेतलेल्या आहे. पुन्हा मग विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे, त्यांच्या जीवनाशी जुळवून घ्यायचे, पुन्हा विचारायचे प्रश्न, त्यांच्याकडून उत्तरं मागून घ्यायचे. मग तुम्ही काय शिकले बास, मग जन्मत म्हणजे काय, हा प्रश्न तुम्ही विचारू शकता. मग ते पटसे उत्तर देतील त्यावेळेस, कारण तुम्ही ऍक्टिव्हिटी मधून केले आहात. बरोबर. मग त्याच्यानंतर पुन्हा त्यांना विचारू शकता, मग राजकीय पक्ष म्हणजे काय व्याख्या विचारू शकता त्याची. त्यानंतर तुम्ही निवडणुका म्हणजे काय बा, निवडणुका कशा पद्धतीने होतात लोकशाहीमध्ये ते सुद्धा विचारू शकता. तो जर टॉपिक जर समोर समोर वाढलं तर त्यानंतर प्रचार कसा केला जातो हे सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि त्यानंतर मग जे आहे मग राजकीय पक्षाचे कोणतेही 2 कार्य सांगा, ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि शेवटी त्यांना द्यायचं होमवर्क. काय द्यायचं, होमवर्क. मग होमवर्क दिल्यानंतर होमवर्क कोणताही द्या असं, पण होमवर्क देऊन निघा. होमवर्क द्यावं लागतो. आलं लक्षात. होमवर्क द्या म्हणजे जेणेकरून काय होईल की विद्यार्थी एंगेज होईल घरी गेल्यानंतर. मग तुमच्या परिसरातील कोणताही असा जर एखादी पक्ष असेल त्याने केलेले 3 कार्य, म्हणजे त्याने सामाजिक कार्य कोणते केले, राजकीय कार्य कोणते केले, किंवा तुमच्या परिसरामध्ये वोट बँक वाढावी म्हणून, जनमत वाढावं म्हणून एखाद्या राजकीय पक्षाने किंवा तुमच्या परिसरातील पक्षाने कोणतं काम केलं ते सुद्धा विचारू शकतो. त्यानंतर राबवलेले कार्य सांगा, कोणतेही 3 कार्य लिहा. अशा पद्धतीने जर आपण जर प्रश्न विचारला त्यांना, म्हणजे हा होमवर्क विचारला, तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याकडे शिकून घ्यायचं. आणि त्यानंतर शेवटी जो आहे विद्यार्थ्यांकडून जो आहे आपल्याला प्रतिसाद मिळायला पाहिजे आणि विद्यार्थी बोलके व्हायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना शेवटी हा पाठ संपल्यानंतर, हा पाठ म्हणजे आपली तासिका संपल्यानंतर, तासिका संपण्यापूर्वी जे आपण प्रश्न विचारणार आहोत विद्यार्थ्यांना, त्याचे उत्तर विद्यार्थ्यांकडून येणे अपेक्षित आहे. आणि नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही जर शिकवल्या तर विद्यार्थी बोलके असतातच. आणि विद्यार्थ्यांना बोलवून घ्या स्वतः. आणि विद्यार्थ्यांना जर तुम्ही बोलायला जर शिकवले तर विद्यार्थी नक्कीच उत्तर देतील. अतिशय सोपा टॉपिक आहे, बिनधास्त त्या टॉपिकचा वापर करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे जे आहेत ते तुम्ही टीचिंग एड्स बिलकुल वापरा आणि वापरायलाच पाहिजे. तर तुमचा जो आहे अध्यापन एकदम प्रभावी होईल. आणि तुम्हाला वाटत असेल का सर मग तुम्ही अशा पद्धतीने घेता का, हो तर मी पण अशा पद्धतीने घेतो. मी टीचिंग एड सुद्धा वापरतोय. हे सुद्धा मी एका व्हिडिओमधून दाखवतोय तुम्हाला, कोणत्या ना कोणत्या एका व्हिडिओमध्ये, की मी शाळेमध्ये टीचिंग एड्स बनवतो. मी स्वतः बनवतोय. ठीक आहे, मी स्वतः बनवतोय आणि मी स्वतः
प्रेझेंट सुद्धा करतोय आणि त्यानंतर मी फलकलेखन सुद्धा करतो. मी तुम्हाला दाखवीन कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये एखाद्या मी ते तुम्हाला ऍड करून देईन आणि मी तुम्हाला दाखवीन. म्हणजे मी फक्त बोलत आहो, तुम्हाला वाटत असेल का फक्त मास्तर फक्त युट्यूबवर बोलतोय. प्रत्यक्षात तुम्हाला माहित पाहिजे ना की मी ग्राउंड लेवलवर मी खरोखर टीचिंग एड्स बनवतो का, मी फलकलेखन चांगला करतो का, माझी हँडरायटिंग कशी आहे, काय आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत होणे गरजेचं आहे. बरोबर. तर त्यासाठी मी कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये टाकीनच ते एक्स्ट्रा माहिती टाकेनच. पण मी तसं थांबतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाचा डेमो पाहिजे तर त्याविषयी सुद्धा तुम्ही कमेंट करा. मी त्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येणार. आणि दुसरी गोष्ट, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्याशिवाय महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाही. तर तुमचं काम आहे, मी तुमच्यासाठी इतकी मेहनत घेतोय, तर कृपया माझी विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत असे व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. आणि या व्हिडिओमध्ये जर काही कमी जर वाटली असेल किंवा काही चुका आढळल्या असतील माझ्याकडून तर मी पुन्हा एकदा माफी मागतोय. आणि ते कमेंटमध्ये सांगा की सर हे चूक आहे. फक्त माईक नाही माझ्याकडे, 16,000चा शिक्षण सेवक आहो, त्यामुळे माझ्याकडे माईक नाही आहे. मी त्याची व्यवस्था करीन येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये. पण व्हिडिओमध्ये काही जर चुका दुरुस्ती करायच्या असतील तर मोठा भाऊ समजून किंवा लहान भाऊ समजून मला त्या सूचना सुचवा. आणि मी तसं थांबतोय. धन्यवाद. पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.